संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरल्या 2 गाड्या अमानुषपणे मारहाण, आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब एबीपी माझावर। छत्रपती संभाजी महाराजांची आज 336वी पुण्यतिथी। वडू बुद्रुक आणि तुळापूर इथे पुण्यतिथीचे कार्यक्रम, शिवभक्तांची मोठी गर्दी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी जयराम साठे आणि महेश केदारच्या जबाबामध्ये आणखी एक नाव। सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचा दावा। कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाचा दिलासा। 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा। येत्या 31 मार्च रोजी कामरा मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर। दरम्यान देवेंद्र फडणवीस आज तुळजापूर, त्यासोबतच पंढरपूर आणि मीरा नरसिंहपूर इथे दर्शनासाठी जाणार। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ। महागाई भत्ता 53%वरून 55%वर। गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य रेल्वेवरती प्रवाशांचे हाल। सकाळी 8:30 ते 2:30 वाजेपर्यंत नेरळ स्थानकामध्ये तांत्रिक काम। बदलापूर ते कर्जत ही लोकल सेवा रद्द। गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दराचा नवा उच्चांक। सोनं प्रति तोळा 92,391 रुपयांवर। भारतामधील नागरिक 1.1 लाख कोटी तास स्मार्टफोनवर। अहवालामधली माहिती। मोबाईलवरती वेळ घालवणाऱ्यांमध्ये जगात भारताचा 3रा क्रमांक। म्यानमार, थायलंडमध्ये भूकंपात प्रचंड नुकसान। म्यानमारमध्ये 180हून अधिक तर थायलंडमध्ये 100 लोकांचा मृत्यू। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींची प्रशंसा। महान असा केला उल्लेख। टॅरिफबाबत भारत अमेरिका सहमती होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।